आणि शरद पवार यांच्या बारामती दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे। आज दुसऱ्या दिवशी शरद पवार 6 गावांमध्ये शेतकरी जनसंवाद दौरा करतात। विशेष बाब म्हणजे अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या काटेवाडीत शरद पवारांचा संध्याकाळी जनसंवाद मेळावा होणार आहे। आज सकाळी पवारांनी गोविंद बागेत जनता दरबार घेतला, बारामतीकरांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला। तर सांगवी गावामध्येही पवारांनी जनसंवाद मेळाव्यात मार्गदर्शन केलं। मग शरद पवारांनी खांडस गावात नागरिकांशी संवाद साधला। नीरा कारखाना, सोमेश्वर आणि माळेगाव इथल्या प्रदूषणाच्या समस्येवरती त्यांनी भाष्यही केलं। प्रलंबित कामं करायची असतील तर राज्य हातात दिलं पाहिजे अशी साद यावेळी उपस्थितांना पवारांनी घातली। कारखाना आहे, त्या कारखान्याचं जे काही वाईट साईट असेल ते लगेच येतं, त्याच्यानंतर सोमेश्वरचं येतं, त्याच्यानंतर माळेगाव कारखान्याचं येतं। या आपल्या संस्था आपली नदी खराब करण्याच्यासाठी जबाबदार। सरकारमधले लोक या 2-3 महिन्यात या कामाला किती हात घालतील हे आज सांगता येत नाही, पण प्रयत्न करावा लागेल। महाराष्ट्राच्या जनतेच्या मदतीनं महाराष्ट्राचं राज्य हे त्याच्या हातात घेता येईल हा प्रयत्न आम्हाला करता राहील। आणि ही जर कामं करायची असतील तर राज्य हातात राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।